माझी पोरगी लवकर ये. बाकी लवकर. मी आकाश शॉट लेना. विशाल सर मॅम आइए ना प्लीज. आता शिवाचं काहीतरी म्हणणं. शिवाचं काय म्हणणं आहे? समोर समोर सेंटर सेंटर मध्ये आशिष परत सर चला चला लेट्स गो परत चला सका सेंटर कॅमेरा प्लीज फोटो सर या कॅमेरा का प्लीज इथे समोर बघा ग्रुप फोटो प्लीज ओके गाइस झी स्टुडिओज प्रस्तुत
झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात मी आरजे ज्ञानेश्वरी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. सगळ्या माध्यम प्रतिनिधींचं खूप स्वागत की तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला आलायत. खरंच खूप भारी वाटतंय. मी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला विनंती करणार आहे की आपण सगळ्या मीडिया रिप्रेझेंटेटिव्हसाठी टाळ्या वाजवूया. आपल्यासाठी इतके ते आलेले आहेत आज. थँक्यू. मित्रांनो, मी जर तुम्हाला असं विचारलं की लहानपणापासून आतापर्यंत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी जनरली आपल्याला प्रेरणा मिळते, तर तुम्ही काय सांगाल? एनिथिंग लिटिल ज्यांनी इन्स्पिरेशन मिळतं. एनीबडी? अशा काही गोष्टी ज्यांनी प्रेरणा मिळते? नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड. ओके. समवन सेड मूवीज. मूवीज. ओके. एनिथिंग एल्स? म्युझिक. ओके. सॉरी, कादंबरी. ओके. मला असं वाटतं की हिरोज. एक्झॅक्टली. रिअल लाईफ हिरोज. एक्झॅक्टली. सो अनेक वेळेला आपल्याला अशा माणसांकडनं प्रेरणा मिळते जे हिरोज असतात, जे कधी कधी सुपर हिरोज असतात. त्याच्या ट्रेलर लॉन्चमधनंच तुम्हाला आज अनेक गोष्टी रिव्हील होणार आहेत. आमच्या चित्रपटात खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत. त्या सगळ्यांसोबत मी तुमची भेट अर्थातच घालून देणार आहे. पण त्याआधी नुसती चित्रपटाची कल्पना करून किंवा एखादी गोष्ट सुचून होत नाही, नाही का? त्याला जर तडीस न्यायचं असेल तर एक संपूर्ण टीम लागते आणि खास करून अशी माणसं लागतात ज्यांचा त्या कथेवरती आणि ती कथा पुढे नेणाऱ्यांवरती तितकाच दृढ विश्वास आहे. अशीच काही खास माणसं ज्यांच्या मदतीने, ज्यांनी कदाचित स्वतःला ॲट मेनी पॉइंट्स इन टाइम थांबायचं नाही सांगितलंय आणि टीमला सुद्धा थांबायचं नाही सांगितलंय, त्यांच्या मदतीने आज हा चित्रपट इथपर्यंत आलेला आहे. त्यांना मी सगळ्यात आधी मंचावरती आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या वाजवूया. अमित साठी चीफ प्रोटोकॉल ऑफिसर BMC सर, प्लीज स्टेजवर या. सोबत उदय कुमार शिरूरकर, निवृत्त सहाय्यक आयुक्त. निलेश माळी सर, त्यांनाही स्टेजवर येण्याची विनंती आहे. निलेश माळी कोण आहेत एक्झॅक्टली ते थोड्या वेळाने आम्ही सांगूच तुम्हाला. सो कीप द क्युरिओसिटी इंटॅक्ट. सोबतच मी मंचावरती आमंत्रित करते भवेश जानवलेकर सरांना, बिझनेस हेड झी स्टुडिओज मराठी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्यासोबतच फिल्म जॅझ प्रोडक्शन्सचे धरम वालिया सर, चॉक अँड चीज फिल्म प्रोडक्शन्सच्या निधी परमार हिरानंदानी आणि त्यासोबतच तुषार हिरानंदानी जे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. सगळ्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. भवेश सरांना विनंती आहे की तुमच्या हस्ते आपण अमित वैती यांचा सत्कार करणार आहोत. त्यासोबतच या चित्रपटाचे जे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत तुषार हिरानंदानी सर, त्यांना विनंती आहे की निलेश माळी यांचा आपण सत्कार करायचा आहे. आपण चित्रपटात ओमचं जे कॅरेक्टर बघतो ते निलेश सरांच्या रिअल लाईफ आयुष्यातून प्रेरित आहे आणि त्याच्याबद्दल मी आत्ता फार काही सांगत नाही. ते आणि ओमच नंतर सांगणार आहेत त्याच्याबद्दल. पण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया प्लीज. आणि त्यासोबतच निधी हिरानंदानी आणि धरम वालिया यांना विनंती आहे की उदय कुमार शिरूरकर सर यांचा आपण सत्कार करूया. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांना आता बसण्याची विनंती आहे, पण तुम्हा सगळ्यांसोबत लवकरच आपण गप्पा मारणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. असं नसतं व्हा प्लीज. थँक्यू. आपल्या सगळ्यांचे लाडके गीतकार आणि कवी गुरु ठाकोर यांची कविता आहे. गुरुंनी इतकी सुंदर कविता लिहिल्याबद्दल प्रथम त्याचं अभिनंदन आणि आम्हाला वाचायची परवानगी दिल्याबद्दल आभार. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला फिरता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना.
पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनिया जाताना, करून जावे असेही काही दुनिया जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. करून जावे असेही काही दुनिया जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. त्यांची खूप त्यांचं खास कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या या चित्रपटामध्ये आणि ते काय आहे ते थोड्या वेळात कळेल. मला सर स्टेजवर येण्याची विनंती करते. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूया. निलेश माळी सरांसाठी. प्रेरणा घेऊन ते कॅरेक्टर आहे. आज इथे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आहे. रिअल आणि रील अशी दोन्ही माणसं कुठेतरी एकत्र आलेली आहेत. काय भावना आहेत तुमच्या सर आत्ता? खूप छान वाटते मॅडम, पण खूप घाबरल्यासारखं पण वाटते की आम्हाला आमचे जे आयुक्त मिळाले होते शिरूरकर साहेब, त्यांनी आम्हाला त्यावेळेस खूप मदत केली आणि म्हणजे शाळेसाठी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे त्या घडवायचं हे आम्हाला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही कशा प्रकारे मोटिवेट करतात, या मोटिवेट करण्यानंतर तो विद्यार्थी नुसता 10वी नापास झाला म्हणून तो शाळा सोडतो आणि संपूर्ण आयुष्यभर तो म्हणजे शिक्षित असतो, पण तो पुढे शिक्षण घेऊ शकत नाही. पुढे तो त्याची स्वतःची वाटचाल करू शकतो. नुसतं 10वी म्हणजे हे नाही आहे. पण हेच मला सगळ्या विद्यार्थ्यांना मी मोटिवेट करत असतो की नुसतं 10वीमध्ये नुसतं शिक्षण नाही, कमीत कमी तुम्ही ग्रॅज्युएशन करा, पुढे जा. आणि त्याच्यातूनच त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळत गेली आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य पुढे घडवत गेले. खरोखर मला त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक वाटतं की मी त्यांना सगळ्या प्रकारे मदत केली. म्हणजे त्यांना भावनिक म्हणा, त्यांना शाळेत येण्यासाठी म्हणा, कधी उशीर होतो, कधी काय होतं, कधी कामावर असतात. तर अशा प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांना आम्हाला सांभाळून घ्यावं लागतं. आणि BMCचे खास करून जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांचं तर म्हणजे सांगताच येत नाही की किती कष्ट करून दिवसभर घाम गाळून संध्याकाळी शाळेत येणे आणि बसणे ही खूप मोठं त्यांच्यासाठी असतं. कारण की थकल्यानंतर माणूस बसू शकत नाही. 2-3 तास 4 तास त्याला बसायला सांगितलं तो बसू शकत नाही. पण हा एक असा आमच्यासाठी हे होता की त्यांना तिथे बसवून ठेवायचं आणि त्यांना शिकवायचं. हा आमच्यासाठी एक तारेवरची कसरत होती आणि ती आम्ही चांगल्या प्रकारे पार पाडली असं मला वाटतं. आणि शिरूरकर सरांचे पण खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला खूप मदत केली, त्यावेळेस करतायत आणि अजूनही आम्हाला BMC सपोर्ट करते की आम्हाला खरोखर मी अजून एक BMCला जर कोणी असा अधिकारी असतील तर मी त्यांना एक विनंती करेन की त्यांनी कुठल्या BMCच्या विद्यार्थ्यांसाठी परिपत्रक काढा आणि त्याद्वारे त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करा, हेच मी सांगेन. थँक्यू. मला वाटतं असे शिक्षक तर तुमच्यासारखेच ते शिक्षक असतात जे सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात शाळेनंतरही उठतात आणि कुठेतरी त्यांना त्यांच्या आयुष्यात आय एम शुअर तुम्ही आठवत असाल. त्यामुळे यू आर एन एक्झाम्पल. आपण सुपर हिरोज खूप बघतो, पण मला वाटतं प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या आजूबाजूला इतकी माणसं असतात ज्यांच्यात ती सुपर हिरो क्वालिटी असते. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही जे काम करताय त्यासाठी. थँक्यू. ओम, तुला विचारायला आवडेल की मी मगाशी म्हटलं तसं रिअल लाईफ आणि रिअल लाईफ इतका इन्स्पिरेशनल माणूस पण आपण बघतो ते किती साधे आहेत, यांच्यातलं कोण सगळ्यात भावला तुला? एकतर मी स्वतःला भाग्यवान समजतो. असे रिअल लाईफ हिरोज जे आहेत त्यांच्यापैकी एकाचं पात्र मला साकारायला मिळालं. अभिनेत्याची फार इच्छा असते की त्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये येण्याची संधी मिळावी. त्यानिमित्तानं शिवराज आणि आमचे प्रोड्युसर यांचे मी विशेष आभार मानतो. त्यांनी मला ही संधी दिली. प्रश्न काय विचारला? प्रश्न हाच होता की ह्यांच्यातलं असं काय आहे जे तुला भाव? मला ऍक्च्युली शिवराजनी भेट आमची घडवून दिली नव्हती, पण तो कॉन्शियस कॉल घेतलेला होता त्याने. त्याचं म्हणणं असं होतं की तुझं पात्र तू तयार करावंस आणि एकदा तू जर पाहिलंस तर तुझ्या मनात ती एक प्रतिमा तयार होईल आणि त्याच्यातून तुला बाहेर पडणं अवघड होईल. आपल्याला वेगवेगळ्या प्रतिमा ज्या आपल्याला आजमावून पाहायच्या त्या आजमावून पाहता येणार नाही, असं त्याचं म्हणणं होतं. ते मलाही योग्य वाटलं. त्याच्यामुळे आज आमची पहिली भेट होती. किती खास क्षण आहे हा. थँक्यू सो मच. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. तुम्हा दोघांनाही बसण्याची. थँक्यू. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण
शिवराज वायचळ. तुझ्याकडे तर येणारच आहे मी अर्थातच. आय एम तुझं असं झालं असेल की आय एम फिलिंग ओव्हरवेल्म्ड तर मला लगेच सुचत आहे म्हणून मी तुला काही क्षणाचा ब्रेक देते. पण मला भवेश सर तुमच्यापासून सुरुवात करायला आवडेल की आता थांबायचं नाही हे शीर्षकच इतकं इंटरेस्टिंग आहे आणि ते इतकं सगळ्यांच्या डोक्यात आणि मनात ऑलरेडी घर करून बसलेलं आहे. एक असं वाक्य आहे, एक अशी फ्रेज आहे जी कदाचित आपण सगळ्यांनी पण कोणाला तरी कधीतरी म्हटली असेल आणि कोणी आपल्याला म्हटल्यानंतर आपल्याला पण थोडंसं स्फुरण चढलं असेल. तर हे शीर्षक कुठून आलं आणि ही कोणाची संकल्पना होती? नमस्कार. हा प्रश्न खूप म्हणजे बऱ्याच गोष्टी म्हणजे माझ्यासाठी पण ही जी आमच्यासाठी ही जर्नी झालेली आहे म्हणजे खूप शीर्षकाबाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं असेल तो सीन आहे आणि जेव्हा वाचन झालं तेव्हा खूप उत्स्फूर्तपणे मला वाटलं की म्हणजे कथेचं सार मला वाटतं त्या फ्रेजमध्ये आहे, त्या लाईनमध्ये आहे की आता थांबायचं नाही. म्हणजे जेव्हा ही कथा पहिल्यांदा ऐकली मी म्हणजे जेव्हा आम्ही सुरू केला हा सगळा प्रोसेस आणि माझ्यासाठी मला पटकन म्हणजे ग्रॅप करणारी कथा होती. मी पर्सनल लेवलवर आणि मग आमची झी स्टुडिओची टीम आणि आम्ही सगळी इंटरनली चर्चा केली आणि जसं आपण लहानपणापासून गोष्टी ऐकतो ना तेव्हा एक सत्य घटना असेल आणि ज्यांच्याकडून काहीही अपेक्षा नसते, जे मार्जिनलाइज असतील किंवा जे काही शब्द आपण वापरतो त्यांच्या बाबतीत जेव्हा एक पॉझिटिव्ह काहीतरी सत्य घटना आपण ऐकतो तेव्हा फार म्हणजे एक तर आहे प्रेरणा वगैरे आहेच पण ह्या गोष्टी बाहेर यायला हव्यात आणि ही गोष्ट BMC सारख्या सिस्टममधून ती बाहेर आली हे अंडरलाईन करणं फार गरजेचं होतं असं मला वाटतं. म्हणजे BMC आपण BMC आपल्या मुंबईकरांचा भाग आहे आणि आपण सगळे आपले संबंध फार दृढ असतात त्यांच्याबरोबर पण ह्या सिस्टममधून अशी चांगली गोष्ट बाहेर येणं आणि एकदम रिसेंट असं पण नाही की खूप जुनं 17-18 मध्ये मला वाटतं ही गोष्ट झालेली आहे आणि सो द एसेन्स जो होता तो की ही गोष्ट सांगायला हवी, सत्य घटना होती, प्रेरणा होती आणि अबाउट पीपल. One sec. Can I speak? Yes, Sorry. please, sir. He's very humble that he's saying that, but the title is given by him, no one else but him. Mr. Bhavesh sir gave us this title, and once हमारा बहुत titles था हमारे पास. Sorry, मराठी येत नाही मला, थोड़ा येते पर हिंदीला बोलतो मी. We had lot of titles. शिवराज 5 टाइटल था, धर्म के पास 6, मेरे पास 11. पर इन्होंने एक टाइटल लाया और सही टाइटल लाया, and that was it. So he's very humble, but the credit all goes to him. वाव, एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या झालाच पाहिजेत मला वाटतं. धर्म सर, आय वुड लाईक टू आस्क यू की गोष्ट इन्स्पिरेशनल आहे सगळं मान्य पण ही गोष्ट शॉर्टलिस्ट कशी झाली? आउट ऑफ ऑल द इन्स्पिरेशनल स्टोरीज दैट देयर आर, हाउ डिड यू शॉर्टलिस्ट दिस स्टोरी? मुझे ना ऐसा लगता है कि जो सिनेमा है, फिल्म मेकिंग है, उसका सब चाहे वो इंग्लिश में हो, हिंदी में हो, मराठी में हो, यूनिवर्सल लैंग्वेज इमोशन है. तो तुषार और मैं जो स्टोरीज़ चुनते हैं हम वही चुनते हैं जो इमोशनली हमें टच करती हैं और हम वही अच्छी तरह से बता सकते हैं जो हमें अच्छी तरह से छूती है. तो बस वही, चाहे वो मराठी हो चाहे, और ये स्टोरी स्पेशली क्योंकि होम ग्रोन स्टोरी है, महाराष्ट्र की BMC की स्टोरी है और इतने बढ़िया पार्टनर्स हमें जो जी में मिले हैं. आई डोंट थिंक देयर कुड हैव बीन अ बेटर होम फॉर दिस स्टोरी देन महाराष्ट्र एंड मराठी. एब्सोल्युटली. ये पूरा स्पीच उसने ध्यान से पढ़ के आया. दैट क्वेश्चन वाज फॉर धर्म बाय द वे नदी. ओके, बट एक्चुअली पर उसने बोल दिया. सॉरी, नाही मी त्यांना हाच आमचा नाही, आमचा आहे. Staying true to the title by all means. नाही, but I was actually going to ask you निधी मॅम की ही गोष्ट मराठीतच तुम्हाला सांगावीशी का वाटली पण आय गेस यू आन्सर्ड इट ऑलरेडी. ही जी युनिव्हर्सल लँग्वेज आहे भावनेची ती तुम्ही करेक्ट टॅप केलेत. अँड टू द वन ज्यांच्यासाठी आता प्रश्न होता. नो थैंक यू. मैं हिंदी में बोलूँगा इफ इट्स ओके. जून 2017 में मुंबई मिरर में ये आर्टिकल पहली बार मैंने देखा था बिकॉज इट्स अ ट्रू स्टोरी. And तब से there's something about that story that really stayed in me and lot of things happened. बहुत सारी चीज़ें हुई over the period of time. एक तरीके से पहले story लिखी गई थी which did not work, so we tried it again and we met Shivraj and everybody and Tushar and we rewrote the story and we went to Z and they were really kind enough to do this. But the thing is, I think what thing stayed with me about the story is it has the simple thought that education is the power to change the system, right? Lots of things are wrong about the system. सब लोग गाली देते हैं बहुत सारी चीज़ों को,
ये गलत है, वो रॉन्ग है, ऐसा नहीं होना चाहिए, वैसा नहीं होना चाहिए. But somebody did something, and that something should be out there for everybody to know. And that aspect, especially within the BMC, because BMC को लोग बहुत सारी चीज़ें बोलते हैं, but इतनी अच्छी चीज़ हुई है सिस्टम के अंदर जो किसी को नहीं पता. So I think that is the power of the story, true story, which we've also tried to put it in the film. And hopefully सबको ये चीज़ connect होगी. So much, sir. सर आय वुड लाईक टू आस्क यू ऑल्सो की मी मगाशी म्हटलं तसं की शिवराजची ही डेब्यू फिल्म आहे, डेब्यू दिग्दर्शक आहे तो आता, आणि सॉरी मी तुला आता थ्रू आउट डेब्यू डिरेक्टर असं म्हणणार आहे, यू हॅव टू टेक इट आता. पण त्याच्यासोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता आणि व्हॉट मेड यू बिलीव्ह इन शिवराज? That you should ask him. God believe him, believe in us. No, honestly, Shivraj was my DA and my associate director in Shrikant. Wo Shrikant, he worked with me. Me and Nidhi really were fond of him. And when Dharam came with this idea to me, I said, I can't make it, but I have the right person who can do this. Earlier on, this was with another channel. We were making with someone else. Sorry, sir. But thank you all have made it. And that channel made us sit for almost 6-7 months after approving it. And luckily, Ganpati Bappa Moria, I was Shrikant ka had just come out, and there was a Ganpati lunch at T-Series. And that's where I met Mr. Mangesh that time. And Mr. Mangesh said, do you have anything for us? Come and meet us in Z. So I called up both of them and I said, chalo, unko tata, naya dukaan chalte. So that's how we work. Actually, sir is Ashutosh sir will tell you after एक picture के पीछे एक और story होता है, picture कैसा बनता है. That's how it is. So we went to Z, we met Mr. Mangesh sir, met us, loved the story. पर हमारा नसीब देखो, उनका transfer हो गया. Next came Mr. Umesh Bansal came. उनको मिले, उन्होंने यस बोला but wait, another person is coming instead of Mr. Mangesh. प्रगति जी आए हमारी लाइफ में. उसने बोला क्या, like you said, हिंदी में क्यों नहीं बना? She asked us, why don't you make it in Hindi? But we were very sure that we want to make it in Marathi because this is a film that deserves to be made in Marathi. I'm sure everyone believes over here, who sits over here. This is a story for Maharashtra. Per se, I would love to make this in Marathi. Abhi agar, if we do well, then Bhavesh sir will make it in Hindi. That is different. But yeah, then luckily then they said, नहीं अभी प्रगति भी जारी है. तो ये this went on for 3 months. One new person is coming. Then came Mr. Bhavesh. First we met him. हम लोग तीनों बाहर निकले, बोला ये कड़क आदमी है बॉस, ये अपने को नहीं अप्रूव करेगा, बहुत क्वेश्चंस है इनका. हमने सब कुछ कर दिया, but honestly his questions helped us to make this film better. I will tell you, we rewrote the script. We really went on, and he was very confident. He said we'll start in December. That was there. This was in November. We sat down to rewrite it. Every time he used to call us, क्या हो जाएगा ना? I used to say हाँ हो जाएगा. मुझे नहीं पता था होगा कि नहीं, but हो जाएगा. आता तांबा चेन्नई. हाँ. एक और चीज़ मैं शिवराज के बारे में बोलना चाहती हूँ. जब एक ट्रू स्टोरी बनाते हो, उसमें एक इंटेग्रिटी चाहिए होती है, एक वनरेबिलिटी चाहिए होती है, एक ऑथेंटिसिटी चाहिए होती है, और मैच्योरिटी. एंड आई थिंक आउट ऑफ ऑल वी हैव मेनी 80s दैट वी लाइक, बट शिवराज हैज़ बीन टॉप डे 1 से, और ऐसा सब्जेक्ट हैंडल सिर्फ यही बच्चा कर सकता था और बहुत आगे जाएगा. बच्चा नहीं बोलना चाहिए था ना उसके बाद. तेरा तो बच्चा ही है. अच्छा, but then yes, Mr. Bhavesh sir, and I will tell Umesh ji is not here. We are really missing him. I would like to say this one thing on your face, sir, that today Zee Marathi is in great hands with Mr. Bhavesh. I can tell you this. He has helped us from the start till the end. Even today, he's come down first. He'll be the first person sitting here. I would also say this trailer would not be possible without these two persons. इसका सेंसर नहीं हुआ था. इसका सेंसर रात को 12 बजे हमको मिला है. संडे मंडे छुट्टी था. गणेश किधर है भाई? इम्पॉसिबल करके किया उसने. कहाँ है गणेश? उठ जाना भाई. दिस इज मिस्टर गणेश जिसने सेंसर लाया. और नेक्स्ट पर्सन निखिल, जिसने आज तक जो भी प्रोमो बनाया है बहुत बढ़िया से उससे प्रोमो काटा. निखिल किधर है? थैंक यू निखिल, थैंक यू सो मच. एक यूनिट जो बाहर है ये निखिल ने किया है. इट्स ऑल इज हार्ड वर्क, बट आई एम टेलिंग यू इट्स ग्रेट वर्किंग विद जी. आई हैव नेवर वर्कड, आई हैव डन अ लॉट ऑफ फिल्म्स वी हैव डन. इट्स अ डेब्यू फॉर ऑल ऑफ अस ओवर हियर. A kind of, it's debut for him, for us, for him and for him. So it's great debut. I Look think at the star cast. Debut पे सेंचुरी मानना है हमको सबको, बस यही बोल सकता हूँ. तर आय
I just have one question. When are you releasing the story behind the picture now? Because That we'll make it in the making, because there's lots. We had to get. I had to go to this Chichora Admi over here. I had to go all the way to Lonavala to get him on. But yes, thank you for saying yes, Bharat sir. Ashutosh sir, on one phone call, he just heard the story and you're saying, he just said, I'm doing the film. Everyone, all the actors, everyone, thank you so much. Thank you. कमाल कमाल खूप कमाल. आणि आता including Rohini ji for आता कमिंग टू द डेब्यू डिरेक्टर, तू घेतलायस का वेळ? आता मी विचारू शकते तुला प्रश्न, राईट? मला असं वाटतं की ट्रेलर मधून आपल्याला दिसतच आहे की तुझ्या कॅरेक्टर्सचा कुठेतरी त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेकडे एक प्रवास आहे, आणि दिस इन इट सेल्फ इज लाईक अ ड्रीम कम ट्रू फॉर यू ऑल्सो. तर असं वाटतंय सर्कल ऑफ लाईफ कम्प्लीट झाल्यासारखं, आणि इतकी तुझी आवडती माणसं सगळी इथे आम्ही सगळे चेअर करतोय तुला. मला पण पर्सनली वाटायला लागलं या फिल्म बद्दल. मला असं वाटतं दॅट्स द पॉवर ऑफ दिस फिल्म ट्रेलर, की प्रत्येकाला फिल्म बघितल्यानंतर वाटतं की हा आपण पण या प्रोजेक्टचा भाग आहोतच. काय सांगशील शिवराज? काही नाही, हे आजचं सगळं थोडं भावनिक आहे माझ्यासाठीच. आणि म्हणजे पहिला फोन मला आठवतो तुषार सरांचा. आम्ही 2 वर्ष एकत्र श्रीकांतवरती काम करत होतो, इवन निधी मॅम, की त्यांचा फोन आला आणि सांगितलं, त्यांनी मला एक फोटो पाठवला आणि ते मला म्हणाले की हे करायचं आहे, हे तुला करायचं आहे. सो मी जेव्हा ते वाचलं, मी फोन केला आणि मी सांगितलं हो करायचं आहे. सो इतकं क्लिअर कम्युनिकेशन ते आमच्यात होतं, जे अजूनही आहे. आम्ही विविध गोष्टींवरती अजूनही चर्चा करत असतो, बोलत असतो. सो मला सगळ्यात पहिलं थँक्यू तुषार सर आणि निधी मॅमला म्हणायचं की मी कुठेतरी एक शॉर्ट फिल्म केली होती आणि तिथून मला तुषार सरांनी बोलवून घेतलं आणि मुंबईत माझ्या घरी बोलवलं, घरी बोलवून नवीन स्क्रिप्ट वाचायला दिली आणि त्यावरती काम करायला लावलं. सो थँक्यू सो मच तुषार सर, निधी मॅम. अँड शिवराज अँड धरम सर, मला आठवतं की आपण पहिल्यांदा भेटलो, मी या गोष्टीविषयी जेवढे ते आतुरतेने आणि असं तन्मयतेने बोलत होते ते मला फार चांगलं वाटलं. आणि ओमकार गोखले जो या फिल्मचा लेखक आहे, तर त्यालाही अक्षरशः एक फोन इकडनं आला, एक फोन इकडून इकडे गेला आणि तो तेवढ्याच पटकन हो म्हणाला आणि आम्ही पटकन बसून अख्खी स्टोरी आणि सगळं लिहायला घेतलं. सो आज फायनली याचं एक रूप लोकांसमोर येतं आहे. आणि जेव्हा आम्ही भवेश सरांना भेटलो होतो, आणि भवेश सर आणि माझी एक वेगळं कनेक्शन आहे आमचं, की झी युवाला मी पहिली सिरियल केली होती आयुष्यातली, ती झी युवा चॅनलचे मेन भवेश सर होते. आणि आता परत आम्ही पहिलंच काहीतरी करतोय. सो मला वाटतं हे सर्कल ऑफ लाईफ कम्प्लीट नाही होते, तर इथून एक वेगळंच सर्कल चालू होतं आहे असं वाटतंय. आणि मला तो मुमेंट खरंच तो परत जगावासा वाटतो जेव्हा भवेश सरांनी टायटल सांगितलं होतं. मी सगळ्यांचं रीडिंग ऐकत होतो आणि त्यांच्याकडे एक छोटी डायरी असते नेहमी, तर त्या डायरीत ते पटापट काहीतरी लिहिलं त्यांनी आणि ते बाहेर निघून गेले. मला वाटलं काहीतरी बोर होतंय रीडिंग किंवा काहीतरी असेल. तर मग जेव्हा ते परत आले त्यांनी फक्त माझ्या कानात सांगितलं आता थांबायचं नाही टायटल, आणि माझी नजर बदलली आणि फिल्मकडे बघायचाच दृष्टिकोन माझा बदलला. सो थँक्यू सो मच भवेश सर. आणि मी पण माझी पहिलीच फिल्म आहे आणि याहून मोठी गोष्ट, याहून मोठा प्लॅटफॉर्म या फिल्मला मिळाला नसता. आणि प्रत्येक फिल्मचं एक नशीब असतं, तसं मला वाटतं की आता थांबायचं नाहीचं नशीब हे झी मार्फत आणि या ग्रेट प्रोड्युसर्स मार्फत आणि ग्रेट कास्ट आणि ग्रेट टेक्निशियन्स मार्फत हे बाहेर येणं हे याचं नशीब होतं बहुतेक. सो मी खूप उत्सुक आहे की लोकांनी ही फिल्म लवकरात लवकर जेव्हा होईल तेव्हा बघावी. आणि येस, थँक्यू. One more thing I would add, when Bhavesh sir said we rewrote, there was another person who helped us a lot, was Arvind Jagtap. Yes. Great person, he got us in the team. Great team player. Both in Marathi cinema, we make a lot of Hindi films. I just want to say this film could not be happening because it's a team that makes this film. This is a great, thank you everybody. Great team to make this film happen. It is great that we can't imagine, me and Nidhi and Dharam can't imagine we are here. Itna matlab, we started the process in December and we are releasing in May. I think that's the fastest turnout we might have also had. Thank you. ऍब्सोल्युटली. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. शिवराज, तुझ्यासोबत अजून खूप गप्पा मारायच्या बाकी आहेत. तुला कठीण प्रश्न मी विचारणार आहे. नाही, जस्ट किडिंग. पण सगळ्या निर्मात्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी आसनस्थ व्हा. सर तुम्हालाही विनंती, तुम्ही आसनस्थ व्हा. शिवराज, तू स्टेजवरच थांब. आता सर जसं म्हणाले आता थांबायचं नाही, हे टायटल जितकं इंटरेस्टिंग आहे, जितकं कॅची आहे, तितकंच अत्यंत प्रेरणादायी आणि मला असं वाटतं प्रत्येक माणूस रिलेट करू शकेल असं आहे या चित्रपटाचं टायटल सॉन्ग, ज्याचंही टायटल आहे आता थांबायचं नाही. आणि मला खूप आनंद झाला असता जर गुलराज सिंग नावाचा माणूस आज इथे असता तर. पण प्लीज या चित्रपटाचं म्युझिक गुलराजने केलंय. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत.
याचे लिरिसिस्ट आपल्या बरोबर आहे. येस येस. आता मला वाटतं मी अजूनही काही मंडळींना, महत्त्वाच्या मंडळींना स्टेजवरती आमंत्रित करणार आहे. मला वाटतं आशू सरांच्याच एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं, ते म्हणाले होते की कुठल्याही कलाकृतीचं लिखाण हे अत्यंत फंडामेंटल आणि अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि या चित्रपटाचं लिखाण ज्याने केलेलं आहे, अर्थात शिवराज तर आहेच, सोबत जसं सर म्हणाले अरविंद जगताप सर आहेत, ते आत्ता इथे नाही आहेत, पण एकदा प्लीज त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आणि आपला मित्र ओमकार इथे आहे, ओमकारला स्टेजवर येण्याची विनंती आहे. जोरदार टाळ्या ओमकारसाठी. त्यासोबतच आपल्या या चित्रपटातील गाण्या दोघांनाही सगळ्यात आधी मी विचारेन, लिखाणाबद्दल आपण बोलतोय त्यामुळे, की कोणत्याही सत्य घटनेवरून प्रेरित जेव्हा एखादी गोष्ट आपण करायला घेतो तेव्हा त्यात थोडेसे लिमिटेशन्स असतात, ते ट्रिकीही असू शकतं. तर तुम्ही कसं अप्रोच केलं त्या कथेला लिखाणाच्या लेवलवरती? अर्थात म्हणजे आम्ही मुळात त्या घटनेचा जो सोल आहे, इन्स्पिरेशन जे आहे त्याच्यापासून मी लांब गेलो नाही. आणि त्या इन्स्पिरेशनला मध्यभागी ठेवून त्याच्या अराउंड काय कथा आपल्याला अजून रचावी लागते, काय रचता येते, तो तसा विचार करत तो सोल आम्ही सोडला नाही. त्यामुळे ते मला असं वाटते ते सगळं व्यवस्थित एकसंध होत गेलं. आणि अर्थात तुषार सर होते, अरविंद सर होते बरोबर. म्हणजे खरं तर हे मी आमच्या रायटर्स रूमकडनं बोलतो आहे, ज्याच्यामध्ये तुषार सर, धरम सर, शिवराज, मी, जगताप सर. सो ते काइंड ऑफ आम्ही सगळ्यांनीच तो सोल सोडला नाही कुठेतरी, की हे आपल्याला सोडायचं नाही आहे. आणि मग त्यात जे बसत गेलं ते छान होतच गेलं. काही सांगायचं काही नाही. आणि म्हणलं तसं की खऱ्या आयुष्या म्हणजे खऱ्या घटनेवर आधारित आहे चित्रपट, तर खऱ्या माणसांनी ज्यांनी हे केलंय त्यांना भेटणं खूप महत्त्वाचं सुरुवातीपासूनच होतं. सो आम्ही उदयकुमार शिरूरकर सरांना भेटलो होतो, इवन माळी सरांना आम्ही शाळेत जाऊन तिकडे 2-3 तास गप्पा मारत बसलो होतो. सो त्यांच्याकडून ज्या गोष्टी मिळाल्या, ज्या खऱ्या होत्या, ज्या माणसांच्या होत्या खऱ्या, तर त्या आम्ही गोष्टी कुठेतरी ऐकून खूप इन्स्पायर्ड वाटलं आम्हाला. आणि त्या गोष्टी आपण कुठेतरी सिनेमात घेऊया. आणि ओव्हरऑल BMC ॲज ऑर्गनायझेशन किती मोठं काम आहे हे आम्हाला तिकडे गेल्यावर म्हणजे वैती सरांनी आम्हाला खूपच म्हणजे त्यामध्ये गाईड केलं, की ॲज होल ती एक ऑर्गनायझेशन इतकं काम चालू असतं. आणि त्यामध्ये एक ही घटना आहे जी खरं तर खूप मोठी आहे, पण ती फार लोकांना माहिती नाही. तर असं खूप आम्हाला वाटलं की याच्याविषयी ती फिल्म असावी, या म्हणजे उमेदीविषयी असावी, आणि म्हणजे ते बघणाऱ्यालाही ते इन्स्पिरेशन वाटलं पाहिजे. सो ते आम्ही कुठे सोडलं नाही असं. आणि याच्यामध्ये अर्थात रिअल घटना आहे, त्याच्यामुळे रिसर्च खूप महत्त्वाचा आहे. पण यातलं बराचसा रिसर्च धरम सरांनी ऑलरेडी केलेला होता. आणि आमच्याकडे सुरुवातीलाच म्हणजे गोष्ट लिहायला सुरुवात करायच्या आधी खूप डेटा आला होता, खूप इंटरव्ह्यूज, खूप आर्टिकल्स. सो आम्ही ती सगळी ऐकत गेलो. आणि ती ऐकताना असं झालं, मग ती पात्र दिसायला लागली, की ते माळी सर त्यांचे इंटरव्ह्यू ऐकताना किंवा त्यांना भेटल्यावर ते दिसायला लागलं सिनेमामध्ये, त्या गोष्टीत दिसायला लागलं. किंवा जे आत्ता प्राजक्ताचं, किरणचं पात्र आहे, तर त्या 2 बायका खरंच तिकडे त्या 2च बायका होत्या त्यांच्यामध्ये. आणि मग त्यांचे ते इन्सिडेंट्स आहेत की त्या कसं ते सगळं करायचं. सो ते अगदी त्यांचंच आहे जे आम्ही थोडंफार कथासूत्रात त्याला बसवलं आहे. वा वा, एकदा जोरदार टाळ्या चित्रपटाच्या लेखकांसाठी आणि अरविंद सरांसाठी पुन्हा एकदा, कारण ते आत्ता इथे नाही आहेत, पण मला आय एम शुअर तुम्ही दोघंही अग्री कराल की अत्यंत महत्त्वाचा भाग लिखाणाच्या टीम पैकी असं म्हणायला हरकत नाही. मनोज सर, तुम्हाला विचारायला आवडेल की आता थांबायचं नाही हे टायटल ऑलरेडी खूप लोकांना आवडतंय, अत्यंत प्रेरणा देणारं आहे, उमेदीचं आहे, पण सोबतच आता ट्रेलरमध्ये सांग सांग भोलानाथ पण आम्ही ऐकलं. सो एक आहे या झोनचं गाणं, एक आहे भोलानाथ सारखं तसं पेप्पी बघायला गेलं तर गाणं. ही सगळी गाणी तुम्ही लिहिली आहेत, काय पद्धतीने तुम्ही ही गाणी अप्रोच केलीत आणि प्रत्येक गाण्याचा टोन, प्रत्येक गाण्यात वापरले गेलेले शब्द, त्या शब्दांची निवड कशी केली, तुमच्यासाठी कशी होती ही प्रोसेस? फर्स्ट ऑफ ऑल आई एम थैंकफुल टू धरम बहुत पुराना, मी मराठीत बोलू शकतो पण माझं चढ ते फार कन्फ्युजन आहे म्हणून मी हिंदीत बोलतो. बेसिकली आई राइट हिंदी सॉन्ग्स, बट इसके पहले आई विल थैंक कवि ग्रेस. बिकॉज ऑफ हिम आई स्टार्टेड राइटिंग इन मराठी. मेघात अडकली किरणे तो सूर्य सोडवित होता. आय हर्ड दिस लाईन अँड आय थॉट मी पण मराठीत लिहिणार. खूपच भारी, एकदा जोरदार टाळा सरांसाठी. सो आय वर्कड हार्ड. आणि मी मुंबईत मराठी वॉज वन सब्जेक्ट बट वॉज नॉट सो फॅमिलियर विथ vocabularies. So I take help from friends and dictionary and everything. But yes, regarding this film, I'm thankful to Dharam. पहली बार वो बोला कि मनोज मेरे पास एक आइडिया है, इस पे फिल्म बनाते हैं. तो ही थॉट आई विल मेक इन हिंदी. सो आई टोल्ड नो, मैं हिंदी में मत कर, मराठी में ही करते. इज ओनली वन कॉन्वर्सेशन. फिर बाद में बोलता है फिल्म बना रहे हैं. आई थॉट इतना जल्दी सब कैसे किया इसने. सो ही वर्कड वेरी हार्ड. एंड फॉर मी व्हेन
शिवराज एंड दिस होल टीम टोल्ड मी टू राइट, तो पहले मुझे लिखने में डर लगता है बहुत कि मैं कर पाऊँगा या नहीं कर पाऊँगा. But the credit goes to the subject, the narration that director gives us, the producer explains the situation. And जब वो story आपके अंदर जब जाती है तो वो अपने आप निकलता है. No, you don't think कि आते तुझागे हाथी, तुझा तुझारे साथी. पढ़ाई खुद ही करना है ना अभी तो, कोई और तो हेल्प नहीं कर सकता भेजे में आके. So the story leads to a song. आणि तेच झालं. अँड आय एम फॉर्च्युनेट दॅट मराठी भाषांनी मला निवडलं आहे मराठीत लिहायला. अँड आय एम थँकफुल. द मोस्ट ब्युटिफुल लँग्वेज. आय लाईक मराठी सो मच. आय लव्ह अँड आय विश आय राईट मोर इन मराठी. बट आय एम थँकफुल आय एम अ पार्ट ऑफ दिस फिल्म. थँक यू भवेश सर, ऑल द आर्टिस्ट. एंड आई एम स्पेशली मिसिंग गुलराज बिकॉज हम बचपन से हम शुरुआत साथ में किए थे. वी आर फ्रेंड्स सिंस 20-25 years. एंड यहाँ नहीं है तो आई एम फीलिंग वेरी, आई एम नॉट फीलिंग गुड अबाउट इट बिकॉज आई वांटेड हिम टू बी हियर. बट ही इज़ अ जीनियस म्यूजिशियन, आर्टिस्ट, सिंगर, कंपोजर, प्रोड्यूसर एंड अ ग्रेट ह्यूमन बीइंग. तो वो गाना उससे निकलता है ऐसे. सो आई एम रियली थैंकफुल टू एवरीबडी हु मेड मी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. और कृतज्ञ हूँ एंड थैंकफुल हूँ. खूप आभार सर, थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाला पाहिजे. तुम्हाला दोघांनाही स्टेज खाली बसण्याची विनंती आहे. तुला आज स्टेजवरच थांबायचं. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्या गुलराजसाठी प्लीज. या चित्रपटाची सगळी गाणी त्यांनी केलेली आहेत. आणि मी क्युरियस काय होता तो थोडंसं आम्हाला जरा डिस्क्राईब करून सांगा ना तो क्षण काय होता. मला माझी मिरर इमेज बघितल्यासारखं वाटत होतं. कारण तो ज्यावेळेला मी भेटल्यानंतर त्यावेळेला त्यांचा पहिला सीन जो सुरू होता त्यावेळेला आमचा BMCच्या ऑफिसचा सेटअप लावला होता आणि वरेकर साहेब बसले होते तिकडे आणि त्यांनी मला विचारलं की बरोबर आहे का. म्हटलं मला स्वतःला तिथे बघितल्यासारखं मला वाटतं आहे. आणि मग मी जास्त थांबलो नाही तिकडे. पण बिग होता तेव्हा कारण शूटिंग सुरू होतं. त्याचा वेळ घेतला नाही. सर तुम्ही काय सांगाल. हाऊ वाज इट प्लेइंग. ॲक्च्युली मला इंट्रोडक्शन जेव्हा झालं ना स्टोरीमधून की अशी व्यक्ती होती, ही सत्य घटना आहे, उदय शिरूरकर नावाची व्यक्ती बरोबर अस्तित्वात आहे, त्यांनी ही कमालीची कल्पना केली आणि अंमलात आणली. तर मला एक सारखी मी शिवराजला पण विचारायचो आणि तुषारला पण विचारायचो मला भेटायचं का नाही. तेव्हा ते बिझी होते त्यामुळे भेट कधी झाली नाही आणि मग डायरेक्ट सेटवर भेट झाली. आणि युजली आपण अशा व्यक्तीला जेव्हा सेटवर भेटतो तेव्हा आपलं काय बोलतो की काय कमालीचं तुम्ही केलं आहे, तुम्ही कसं केलं, ती कल्पना कशी आली. यू वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट द पर्सन अँड टेल हिम अप्रिशिएट हिम फॉर व्हॉट इज डन. हे मला म्हणाल हे ते फर्स्ट क्लास ते सगळं ठीक झालं. आता मी नवीन कल्पना काय करतोय की पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. मला दाखवायचं माझं. ही वॉज ऑलरेडी ऑन टू हिज नेक्स्ट. आणि एक्साइटमेंट एवढी होती की मी आता अजून हे करतोय, मी ते पण करतोय. या 2-3 कल्पना आहेत मी, कारण हे मार्गाला लागलेलं आहे, हे दरवर्षी होणार आहे. आय थॉट दॅट वॉज एन अमेझिंग क्वालिटी. आणि मला खूपच अभिमान आहे. आय फील ग्रेटफुल की मला तुमचं कॅरेक्टर करायला या फिल्ममध्ये संधी मिळाली. सो आय थँक शिवराज अँड द एंटायर टीम फॉर थिंकिंग. तुम्हाला बसण्याची विनंती. खूप छान वाटलं की तुम्ही आज इथे आलात आणि तुमच्या सगळ्या इतर प्रोजेक्टसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप तुमचं अभिनंदन आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. एकदा जोरदार सरांसाठी टाळ्या वाजूया. आशु सर तुम्ही ज्यांची छाप कधी पुसली जाऊच शकत नाही असे भरत जाधव सर बघणार आहोत. आणि तुम्ही मला आणि सगळ्यांना सांगायचंय या फोटो मागची गोष्ट काय आहे, तो काय क्षण होता, ते काय इक्वेशन होतं आणि अशा पद्धतीने थोडंसं आम्हाला तुमच्या फिल्मच्या आधीच्या स्टोरीमध्ये तुम्ही घेऊन जायचंय. आपण पहिला फोटो दाखवूया. तर ती एखादी व्यक्ती आपला मित्रही बनते काय किंवा मैत्री घट्ट होते. तर या फोटोमध्ये जी मैत्री दिसते, जे इक्वेशन तुम्हा दोघांमध्ये दिसतंय त्याच्याबद्दल काय सांगा. पहिली गोष्ट म्हणजे झी स्टुडिओज मराठी सिनेमाला खूप छान पद्धतीने प्रेझेंट करत असतं. माझ्या आयुष्यात काय, प्रवीणच्या आयुष्यात काय खूप महत्त्वाचं स्थान आहे झी स्टुडिओचं. आणि या मंचावरही
त्याने आमच्यावर वेगळा फोको टाकलाय, त्याबद्दल ती स्टुडिओचे आभार. काम केलं होतं सिनेमामध्ये. ह्या सिनेमात काम करत असताना तू आल्यापासूनची एनर्जी, पण याच्यामध्ये त्यांची वेगळीच एनर्जी आहे, शांत आहे. आणि त्याच्यात पण तो जरा त्याच्या याच्यातच असायचा. एक सीन होता त्याच्यानंतरचा घडणारा, त्याच्यामुळे तो शांत होता. त्याच्यात आमचे ओंकार सर त्यांनी एक त्यांना वाक्य दिलेलं होतं, ते सतत ते आम्हाला दिसायचं. सिद्धार्थ जरा ते मारुती जरा आगाऊ वाटतोय का, असं काहीतरी होतं. इथे ते एका याच्यातून बाहेरून प्रवास करून येतात, रात्रभर जागलेले असतात आणि अभ्यास करायचा असतं. मग मी बाजूला आहे ना, तर तू प्रवीण, तू साहेब, नाव पण तिथं माझं प्रवीणच आहे, तर ते मला त्यांना सपोर्ट करायचा असतो. तू बघ बरं का, मी तुझ्या बाजूला आहे. हा इतकी दंगा, म्हणजे बाहेर सिद्धार्थ हा इतका दंगा करणार आहे, पण मारुती हा इतका म्हणजे त्या परिवाराविषयी आणि त्या कामगार त्या मित्रांविषयी इतका जिव्हाळ्याचा असतो की ते नातं असायचं की नाही गड्या, मारुती काय झालं, मारुती का नाही आला आज, काय गोष्टी नाही, तिकडे थांबला असेल, येत असेल. हे खूप झालेलं आहे ह्या फोटोच्या वेळी. ती मागची स्टोरी त्याची होती. जसं आता म्हणाले ते, एरवी तर तू एनर्जेटिक असतो, पण इथे तू थकून दमून त्यांच्या खांद्यावरती डोकं ठेवून आहेस की एनर्जी कन्झर्व करून पोर्ट्रे करणं किती कठीण होतं. नाही, खूप कठीण होतं. आणि तुषार सरांनी मला म्हटलं की ते लोणावळ्यापर्यंत आले होते. मला खूप बरं वाटलं की ते लोणावळ्याच्या घाटामध्ये सगळं ट्रॅफिक होऊन परत मागे नाही गेले, कारण त्यांनी माझ्या आयुष्यात एक सुसाट टर्न गाडी आणली, ज्या गाडीचं नाव आता थांबायचं नाही. थँक्यू सर, तुम्ही माझ्या सिनेमा आणलात. कारण खूप नशीबवान नट असतात ज्यांच्या आयुष्यात त्यांच्या आवडत्या सिनेमांपैकी काही सिनेमे येत असतात, काही ते स्वतः असतात. हा सिनेमा माझ्यापर्यंत आलाय. ह्या फोटो बद्दल म्हणाल तर मारुतीचे कॅरेक्टर शिवराज वायचळनी माझ्यासाठी दिलंय. मी ह्या मंचावर किंवा सेटवर किंवा सेटच्या बाहेरही मला जितका वेळ त्या मारुतीत राहता येत असेल तितका मी राहण्याचा प्रयत्न करायचो. त्यात किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, आमचा पंकज पंचारिया, भरत सर, हे मला ठेवायचे त्या कॅरेक्टरमध्ये. कधी कधी मी शांत बसायचो, त्या वर्गात मी शांत बसायचो. तर मला एक वेगळं प्रेशर होतं ॲज अ ॲक्टर. कोणीतरी जबाबदारीने एक व्यक्तिरेखा आपल्याला दिली आहे, ती कुठेतरी वेगळी नको जायला. आणि नट म्हणून जेवढं मला त्यात सांभाळता आलंय, म्हणजे हे पण त्याच आहे की माळी सर शिकवत असतात आणि तो त्याचं जे काय आहे, त्याचं जे लाईफस्टाईल आहे त्या माळीचं, त्यात त्याला तो थकवा ठेवायचा होता. तर लाइटिंग होते तरी मी थांबलोय, बाकीच्या सीनवर तरी थांबलोय. तर हा फोटो तो आहे जिथे मी शांतपणे पडून होतो, जो पण सगळं चालू होतं. तर नटासाठी ही पण गोष्ट, म्हणजे काही न करण्यापेक्षा काही करण्यापेक्षा काही न केलेलं किती इफेक्टिव्ह असतं, तर ते ह्या फोटोमध्ये दिसेल तुम्हाला. थँक्यू. आणि एक सांगू शकतो की यावेळेस म्हणजे मारुतीचं ओझं काहीच नव्हतं, माझ्या खांद्यावर काहीच नव्हतं. ते खूप आल्हाददायक आणि प्रेम असतं. थँक्यू. क्या बात आहे, खूपच भारी. पुढचा फोटो आपण टाकूया. नेक्स्ट फोटो त्या गिरगावच्या, म्हणजे जो ट्रेलर मध्ये आहे त्या सीनच्या वेळेचा फोटो. नाही, पण याच्यात मी जे बघतोय, मी हे बघतोय की माझा वीक कसा आहे. कॉन्स्टंटली वीक थोडा करेक्ट नॅचरल वाटतोय का, कारण इट शुड नॉट टेक अवे फ्रॉम द फिल्म, इट शुड नॉट टेक अवे फ्रॉम द स्टोरी. त्यामुळे आय थिंक ते आम्ही दोघंही, आणि तो पण माझ्यामध्ये अग्री करतोय. आणि हा सेंटरला मी आपला मेकअप मॅन ज्याने लावलाय, त्यामुळे तोही त्याला खास चिंता दिसते चेहऱ्यावर नीट आहे की नाही. बरं, ज्याने ज्याने विग लावला त्यांनी स्वतः टोपी घातली, हे लक्षात घ्या. ऍक्च्युली मी चुकीचं उत्तर दिलं. मी आधी हे म्हणायला पाहिजे होतं की सीन कसा झालाय, कॅमेरा अँगल काय, असं काहीही नाही. फक्त एक नट बघतोय की माझा वीक कसा झालाय. वा वा. पण सिद्धार्थ, तू जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा तू म्हणालेलास की जेव्हा तू सरांकडे पहिल्यांदा गेलास तेव्हा तुलाही 2 क्षण असं झालेलं की आता मी यांना स्टोरी सांगणार आहे, ज्यांचे चित्रपट आपण इतक्या वेळेला पाहिले. कधी कोणता असा रिटेकचा क्षण होता जिथे की हे मला नाही करायचं, कोणीतरी प्लीज माझ्या वतीने करा? नाही, फॉर्च्युनेटली असं कधीच झालं नाही. आणि मला एक सरांबद्दल एक गोष्ट शेअर करायची की सलग आम्ही 4 तास, मी, ओंकार आणि सर, आम्ही एका ठिकाणी बसून त्यांनी एक एक लाईन का आहे, कशी आहे हे विचारत आमच्याबरोबर त्यांनी स्क्रिप्टवर तेवढाच वेळ दिला. सो त्यामुळे रिटेक आणि ह्या गोष्टी आमच्यासाठी हा कामाचाच भाग होता. आणि त्यांनीच ते म्हणलं तसं की दरवाजा एवढा कुठं उघडा ठेवलेला आमच्यासाठी डिस्कशनचा की आम्हाला कुठेच त्यामध्ये हे कसं विचारू किंवा हे कसं सांगू असं कधीच झालं नाही. मला आणि इव्हन ओंकारला सुद्धा तो सांगेलच की
कधीच त्यांनी हे जाणवू दिलं नाही की मी कुणीतरी आहे किंवा नाही पण त्याला फॅक्ट ही आहे की इतकी मोठी कास्ट आहे, ते एखाद्या नटाला नेहमी असं वाटत असतं द अल्टिमेट हॉरर की फिल्म झाली सगळे म्हणतात की सगळे कलाकार कमाल होते यार, उदय शिरोडकर कोणी केला. तसं नको व्हायला, म्हणता अभ्यास फुल करूया आधीपासून. कमाल, दोघांसाठी जोरदार टाळ्या मला असं वाटतं. आणि खरं तर असे खूप आम्हाला तो आवडणारच, पण हा चित्रपट नक्कीच लोकांना जास्त आवडेल. हा चित्रपट नक्कीच लोकांना आवडेल याची आशा आहे, कारण ही कुणा एकाची गोष्ट नाही, ही पुऱ्या टीमची गोष्ट आहे. आणि प्रेरणादायी हा चित्रपट आहे, सत्य घटनेवर आहे. आणि म्हटलं तरी डॉक्युमेंटरी होऊ शकली असती, पण ही डॉक्युमेंटरी पण नाही आहे, ही फिल्म आहे, ड्रामा आहे, सगळं आहे. आणि मला असं वाटतं की आज सगळ्यात कौतुक करावं तर या चित्रपटाचा दिग्दर्शक शिवराज वायचळ आणि अर्थात निर्माते सगळे. पण शिवराज आणि ओंकारने जे लिहून अरविंद जगतापने लिहिले, छान लिहिला गेलेला चित्रपट आहे आणि छान पद्धतीने त्यांनी आउट केला चित्रपट. यात माझा रोलही वेगळाच आहे, म्हणजे एक आजोबाचा रोल करतो यात. रिटायरमेंटचं वय आले आणि त्यात एक संघर्ष चालू आहे. सिद्धार्थचा वेगळा रोल आहे, सगळ्याच वेगळं रोल. पण आम्ही त्या गोष्टीला महत्त्व देऊन हा चित्रपट लोकांसमोर आणलेला आहे. इथे 1 मेला हा चित्रपट येतोय. मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा आणि याचा आनंद घ्यावा. मी ज्यांचं काम केलं ते नाही भेटले, पण एकंदरीत कर्मचाऱ्यांशी गप्पा होतात, बोलणं होतं, तर नक्कीच. आणि असे मी लालबाग परळमध्ये राहिलेलं, माझं आयुष्य तिथे गेलेलं आहे, कारण मला माहिती आहे ती लोक कशी काय. पण जेव्हा अशा पद्धतीचे रोल आपल्याकडे येतात तेव्हा नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होतो की ते राहतात कसे, चालतात कसे, बोलतात कसे, आणि प्लस कामावर ते कसे असतात, तर त्याचा एक फायदा नक्कीच होतो. आणि झालं या चित्रपट शूटिंगच्या दरम्यान नक्कीच झाला. संघर्ष प्रत्येक आयुष्यात संघर्ष असतोच, पण या मंचकरचा संघर्ष एक वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि ते करताना देखील घरची नाती जपून करणं ही गोष्ट शिकण्यासारखी होती. ती गोष्ट मी मात्र घेतली स्वतःकडे. एक मेला हा जो चित्रपट येतो हा नक्कीच प्रेरणादायी आम्ही शब्द वापरतोय खरा, पण ही फिल्म बघा म्हणजे तुम्हाला कळेल की काय. आणि नुसतीच फिल्म बघा म्हणत नाही मी, पण एवढं नक्की की आपला दृष्टिकोन बदलेल जीवनाकडे बघण्याचा, आणि अर्थात BMC कर्मचाऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. थँक्यू. खूप एक्सायटेड आहे. आणि आज ट्रेलर लॉन्च झालाय, टीजर आला होता, गाणं आलं होतं, प्रचंड रिस्पॉन्स होता. झी स्टुडिओज, तुषार सर, आपले मालिया सर, झी भवेश सर, म्हणजे आणि शिवराज वायचळ. खूप बरं वाटतंय. खूप दिवसांनी एक अशी फिल्म येते जी रिअल आहे, खरी आहे. 1 मेला येते. आणि आज पहिल्यांदा मी पण टीजर पाहिला, मी पण ट्रेलर पाहिला, आणि कमाल वाटतंय. जरा भारावलोय. खूप मस्त वाटतं जेव्हा एका ॲक्टरला एका चांगल्या सिनेमाचा भाग व्हायची संधी मिळते, आणि आज ती संधी मला मिळाली. सो प्रचंड एक्सायटेड आहे. भरत सर आहेत, आशुतोष गोवारीकर सर आहेत, ज्यांना पाहताना आपण लहानाची मोठी झालो अशी दिग्गज मंडळी या सिनेमात आहेत, आणि त्यांच्यावर काम करायला नेहमीच मस्त वाटते. पण आत्ता ट्रेलरची एक्साइटमेंट प्रचंड आहे. तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती आहे की प्लीज 1 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात ही खरी स्टोरी, ही रिअल हिरोची स्टोरी, आणि काहीतरी छान सांगण्याचा प्रयत्न ही सगळी टीम करते. सो प्लीज बघा. आणि थँक्यू शिवराज वायचळ. आय लव्ह यू. थँक्यू. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अतिशय सुयोग्य मुहूर्तावर आता थांबायचं नाही नावाची मराठी फिल्म, मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. रिअल लाईफ हिरोजवर आधारित ही गोष्ट आहे, सत्य घटनेवर आधारित आहे. अतिशय प्रेरणादायी आणि फील गुड अशी फिल्म असणार आहे. तुम्हाला जाऊन खूप छान वाटेल. सर्वांनी 1 मे रोजी प्रदर्शित होणारी आता थांबायचं नाही नावाचा आमचा चित्रपट जरूर पाहावा. यात आपले सगळे लाडके कलाकार आहेत. भरतदादा आहे, आपला लाडका सिद्धू आहे, खूप सिनियर
डिरेक्टर, आपण ज्यांच्या फिल्म्स पाहत मोठे झालो ते आशुतोष सर आहे. या सगळ्यांचा अभिनय पाहायला, शिवराज वायचळ आमचा लाडका मित्र त्याचं छान दिग्दर्शन पाहायला आणि झीची एक उत्कृष्ट फिल्म पाहायला तुम्ही 1 मे 2025 रोजी आणि तेव्हापासून सिनेमागृहात जरूर हजेरी लावा. धन्यवाद. मैं एक्टिंग तभी करता हूँ जब मुझे स्क्रिप्ट अच्छी लगती है. मी ॲक्टिंगचा रोल तेव्हाच करतो जेव्हा एखादी स्क्रिप्ट अशी माझ्याकडे येते ज्याच्यात मला जी स्क्रिप्ट आवडते आणि माझं पात्र त्यात जे आहे जे पात्र मला प्ले करायचं ते इंटरेस्टिंग असेल. प्लस दिग्दर्शक कोण आहे, निर्माता कोण आहे, या सगळ्यात महत्त्वाच्या बाबी या जेव्हा सगळ्या करेक्ट असतात तेव्हा मला तो फिल्म करायची जी जर्नी आहे ती खूप महत्त्वाची आणि मी खूप लकी आहे वन्स अगेन. तर व्हेंटिलेटर नंतर काला पाणी आणि मांगत मर्डर्स आणि आता थांबायचं नाही. प्रत्येक फिल्मची ऑन्सेम्बल कास्ट आहे आणि ऑन्सेम्बल कास्टमध्ये काम करायला खूप मजा येते. आणि यात तर ऑफकोर्स भरत जाधव आणि सिद्धार्थ आणि ओम असे कलाकार आहेत ज्याच्यावर त्यांना मी खूप बघितलंय, त्यांची नाटकं बघितली, त्यांच्या फिल्म्स बघितल्या, पण कधी मला त्यांना डिरेक्ट करायची संधी नाही मिळाली. तर या फिल्मच्या माध्यमातून मला त्यांच्यावर काम करायला. सो आय थिंक इट्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी फॉर मी. उदय शिरूरकर जे कॅरेक्टर माझं आहे ते ॲक्च्युअल अस्तित्वात आहेत आणि त्यांच्या जीवनावर ही फिल्म बेस केलेली आहे आणि ते कॅरेक्टर मला प्ले करायला मिळतं याच्यामुळे खूप अभिमान आहे मला. आय एम फुल ऑफ ग्रॅटिट्यूड फॉर द प्रोड्युसर्स, तुषार असो किंवा झीचे भवेश असो, उमेश बन्सल असो आणि शिवराज दिग्दर्शक. लुकिंग फॉरवर्ड टू 1 मे. आता थांबायचं नाही. उदय शिरूरकरजींना भेटलो तेव्हा मला एक ही कल्पना आली की बीएमसीमध्ये एक्झॅक्टली काय कसं काम घडतं, त्यांच्या काय काय अडचणी असतात, त्या अडचणीतून ते कसा मार्ग काढतात मला बघायला मिळालं. पण या फिल्ममधून ही जी कॅरेक्टर्स आहेत, जी सगळे वर्कर्स आहेत, त्यांची काही रिअल वर्कर्सवर बेस असलेले त्यांची कॅरेक्टरायझेशन आहेत ती बघून मला कमालीचं वाटतं. कारण प्रत्येकाला दुसरी संधी मिळते असं नाही आणि आपण नेहमी संधीच्या शोधात असतो. संधी आपल्याला मिळते पण आपल्याला कळते की ही संधी आहे की नाही, ही घेऊ की नाही. अशा परिस्थितीत या लोकांना दुसरी संधी मिळाली. उदय शिरूरकरांनी त्यांना धमकी देऊन त्यांना ती सांगितली ही संधी आहे, तुम्ही जाऊ देऊ नका, जर का तुम्ही संधी घेतली नाही तुम्हाला कामावर काढून टाकेल. अशा अवस्थेत त्यांनी ती संधी घेतली आणि त्यांचं जीवन खूपच सुधारलं, त्यांचं कौटुंबिक जीवन खूप सुधारलं. आणि ही जी एक पद्धत होती, ही जी एक लिस्ट होती, ही त्यांनी मग वर्षानंतर प्रत्येक वर्षी ते आता अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात आणि दरवेळेला कर्मचाऱ्यांचा फायदा कसा हो हे ते या योजनेतून संधी सगळ्यांना मिळते. व्हेरी इन्स्पायरिंग. महाराष्ट्र दिवस के दिन मूवी रिलीज हो रही है और जिस प्रकार अभी महाराष्ट्र का सिचुएशन चल रहा है मराठी भाषा को लेकर, उस पर आपका क्या कहना है कि कई सारे वीडियो क्लिप्स वायरल हो रहे हैं जिसमें दिखाया गया है कि मराठी ना बोलने पर धमकी दी जा रही है. What would you like to say? Thank you. Thank you. अर्थात नमस्कार. आत्ताच आमचं ट्रेलर आलेलं आहे, आता थांबायचं नाही. मला असं वाटतं की या चित्रपटाचा हिरो जो आहे तो या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाचा USP जो आहे तो या चित्रपटाची कथा आहे. तर ती कथा एक खरी प्रेरणादायी कथा या चित्रपटाच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचतीये
आणि आपण आपल्या आयुष्यात दुसऱ्या कोणाला तरी प्रेरित करून त्याचं आयुष्यही चांगलं करू शकतो, हे या निमित्ताने, या चित्रपटाच्या निमित्ताने सगळ्यांपर्यंत पोहोचेल ही फार महत्त्वाची गोष्ट असेल. सर्वप्रथम आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त आणि आमच्या सिनेमाचं आत्ता थांबायचं नाही या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च झालेला आहे. हा सिनेमा सामान्य माणसाची गोष्ट सांगतो. सामान्य माणसाची कमाल हिरो आहे. ते हिरे समाजातलेच आहेत, सामान्य माणसातले आहेत, मध्यमवर्गातले आहेत. तर तुम्ही हा सिनेमा नक्की बघा. आत्ता थांबायचं नाही. 1 मेला संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रदर्शित होणार. कोण विचारणार काय? तुमचा आवाज इथपर्यंत, सॉरी आवाज पोहोचत नाही. मराठी में बोलना है, हिंदी में बोलना है? आता थांबायचं नाही ही झी स्टुडिओची फिल्म 1 मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतीये. तर ही फिल्म नक्की 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 आवर्जून बघा. ही सत्य घटनेवर आधारित फिल्म आहे. मी झी स्टुडिओची खूप खूप आभारी आहे की त्यांनी इतक्या सुंदर कथेला इतका सुंदर आणि मोठा प्लॅटफॉर्म दिला. उमेश बन्सल सर, तुषार हिरानंदानी सर, निधी मॅम, धरम वालिया सर, या सगळ्यांनी खूप खूप मेहनत घेतलेली आहे. शिवराज वायचळ, ओंकार गोगले, अरविंद जगताप हे 2017 पासून या फिल्मवर काम करतात. आणि अर्थातच या फिल्ममध्ये भरत जाधव सर, सिद्धार्थ जाधव सर, प्राजक्ता हनमकर, प्रवीण डाळिंबकर, पंकज पंचार्या, ओम भूतकर, पर्ण पेठे आणि मी किरण खोजे, तुम्हाला आम्ही सगळे बघायला मिळू. पण आशुतोष गोवारीकर सर आहेत, रोहिणी अटेवाडी जे आहेत. सो इतके दिग्गज कलाकार या फिल्ममध्ये आहेत आणि इतकं सुंदर या फिल्मची जर्नी झालेली आहे की ती बघताना तुम्हालाही खूप 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 आनंद मिळेल, खूप प्रेरणादायी. जसं आमचं गाणं, जसं आमचं टीझर आहे, तसंच तुम्हाला हा ट्रेलर पण आवडेल, तशीच तुम्हाला ही फिल्म पण आवडेल. खूप खूप प्रेरणादायी फिल्म आहे. खूप मनापासून आम्ही बनवली आहे, खूप आनंदाने बनवली आहे. आणि जितका आनंद आम्हाला ह्या फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यान आला, तितका आनंद किंवा त्याहून जास्त अधिक आनंद तुम्हाला ही फिल्म बघताना होईल. सो आवर्जून चित्रपटगृहात जाऊन आपल्या सगळ्या घरच्यांना, कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना सगळ्यांना घेऊन जा आणि फिल्म चित्रपटगृहात जाऊन बघा, कारण त्याचा आनंद तुम्हाला खूप जास्त मिळणार आहे. सो थँक्यू सो मच आणि भेटूयात 1 मे रोजी चित्रपटगृहात. आता थांबायचं नाही.